Alright. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांचे आपल्या एज्युकेशनल चॅनलवरती हार्दिक स्वागत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तयारी स्पर्धा परीक्षांची 2024-25. तर आपण सध्या जी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहोत 2024-25 साठी, यामध्ये आपण NMMS परीक्षा असेल, शिष्यवृत्ती परीक्षा असेल इयत्ता 8वी, त्याचप्रमाणे शिष्यवृत्ती परीक्षा असेल इयत्ता 5वी व IMO म्हणजेच इंटरनॅशनल मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड इयत्ता 6वी, इयत्ता 7वी, इयत्ता 8वी व इयत्ता 9वी साठी आपण हे ऑलिम्पियाड परीक्षेचे मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड परीक्षेचे सोल्युशन्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याच पद्धतीने बुद्धिमत्ता असेल, गणित असेल, जी स्पर्धा परीक्षांची तयारीसाठी बुद्धिमत्ता व गणित आवश्यक आहे त्याविषयीचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनल मार्फत या ठिकाणी आपण देत आहोत. त्याचप्रमाणे मॅथच्या ट्रिक्स असतील, लहान लेकरांना टेबल्स आवडावेत यासाठी टेबल ट्रिक्स हे सुद्धा आपल्या चॅनल मार्फत या ठिकाणी आपण दाखवत आहोत. त्याचप्रमाणे सर्वांच्या आवडत्या आपल्या भरत एम सोनवणे या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला हे सर्व कंटेंट या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी NMMS परीक्षेची तयारी करत असतील, या NMMS परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी जी शिष्यवृत्ती आहे 60,000 रुपयांची शिष्यवृत्ती पहा. ओके. त्याच पद्धतीनं जे विद्यार्थी इयत्ता 5वी व 8वीची शिष्यवृत्तीची परीक्षेची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 5,000 रुपयांची शिष्यवृत्ती, किंवा जे विद्यार्थी मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड परीक्षेची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी गोल्ड मेडल मिळवून देण्यासाठी आपण आपल्या चॅनल मार्फत प्रयत्न करणार आहोत. त्याच पद्धतीनं आपणही प्रयत्न करायचा आहे की आपणाला ही 60,000 रुपयांची शिष्यवृत्ती कशा पद्धतीने मिळेल. जे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहेत त्यांनी 5,000 रुपयांची शिष्यवृत्ती आपल्याला कशी मिळेल प्रतिवर्ष. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी ऑलिम्पियाड परीक्षेची तयारी करत आहेत त्यांनी गोल्ड मेडल मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आणि बाकीचे जे आपले यूट्यूब फॉलोअर्स आहेत त्यांनी मात्र आपल्या ज्या काही मॅथच्या ट्रिक्स आहेत, जे आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहोत, किंवा जे टेबल्सच्या ज्या काही ट्रिक्स आहेत, हे यासाठी नक्की आपण आपल्या सर्वांच्या आवडत्या भरत एम सोनवणे या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ आवडलेला असेल नक्की लाईक करायचं आहे आणि इतरांपर्यंत शेअर करायचं आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी तयारी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेची विषय गणित यामधील पाठ 3 समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या आणि संयुक्त संख्या यावर आधारित असलेला स्वाध्याय 3.1 आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये प्रश्न क्रमांक 1, पुढीलपैकी कोणत्या संख्यांनी 1 ते 10 मधील मूळ संख्या व संयुक्त संख्या यांच्या बेरजेला भाग जात नाही? 2 अचूक पर्याय निवडा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला की पुढीलपैकी कोणत्या संख्येने 1 ते 10 मधील मूळ संख्या व संयुक्त संख्या यांच्या बेरजेला भाग जात नाही असं या ठिकाणी विचारलेलं आहे. आता हे जे उदाहरण आहे, हे उदाहरण आपण 2 पद्धतीने या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो. आपणाला एक गोष्ट माहिती आहे, पहा कोणती गोष्ट माहिती आहे की 1 ते 10 या संख्यांची बेरीज किती आहे. ओके. तर 1 ते 10 मधील मूळ संख्या आणि संयुक्त संख्या, तर 1 ते 10 पर्यंतच्या ज्या काही संख्यांची बेरीज आहे, 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांची बेरीज ही 55 येते. आणि यांच्या मधील असं विचारलेलं आहे, म्हणजे 1 आणि 10 त्याच्यामध्ये असणार नाही. म्हणजे 1 आणि 10ची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज येते 11, आणि 11 जर आपण त्याच्यातून वजा केलं 55 वजा 11 तर त्यांची बेरीज किती येणार आहे? 44 येणार आहे.
ओके, मग 44 या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो आणि कोणकोणत्या संख्येने भाग जात नाही हे आपल्याला या ठिकाणी समजेल. तर निश्चितपणे म्हणजे हे जी बेरीज आहे ही बेरीज आपण अशाही पद्धतीने करू शकतो किंवा आपण अशा पद्धतीनेही करू शकतो. आपल्याला समजण्यासाठी आपण या ठिकाणी अशा पद्धतीने केलेलं आहे. तर यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा स्पष्टीकरणामध्ये की 1 ते 10 मधील ज्या मूळ संख्या आहेत, तर 1 ते 10 मध्ये कोणकोणत्या मूळ संख्या आहेत? 2, 3, 5, 7 या मूळ संख्या आहेत. ओके, आणि 1 ते 10 मधील ज्या संयुक्त संख्या आहेत त्या संयुक्त संख्या कोणत्या आहेत? 4, 6, 8, 9 या संयुक्त संख्या आहेत. ओके, त्याचप्रमाणे 1 ते 10 मधील मूळ संख्या व संयुक्त संख्यांची बेरीज. ओके, म्हणजे कोणाकोणाची बेरीज करावी लागेल. आता या ठिकाणी आपल्याला 2 असेल, 3 असेल, 5 असेल, 7 असेल, 4, 6, 8, 9 यांची बेरीज आपल्याला या ठिकाणी करावी लागेल. आता यांची बेरीज किती येणार आहे? तर 2 आणि 3 5, 5 आणि 5 10, 10 आणि 7 17, 17 आणि 4 21, 21 आणि 9 30, 30 आणि 8 38, 38 आणि 6 44. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला त्यांची जी बेरीज आहे ही बेरीज 44 आलेली आहे. आता ही बेरीज कोणत्याही पद्धतीने आपण करू शकतो, परंतु बेरीज कोणत्याही पद्धतीने केली तर तेवढीच येणार आहे, 44च येणार आहे. ओके, आणि 44 या संख्येला जर आपण बघितलं तर याच्यामध्ये जे काही संख्या दिलेल्या आहेत, कोणकोणत्या संख्या दिलेल्या आहेत पहा की 2 दिलेला आहे, 4 दिलेला आहे, त्याचप्रमाणे 11 दिलेला आहे. ओके, म्हणजेच या ठिकाणी 2 4 व 11 या संख्यांनी भाग जातो. ओके, म्हणजे 44 या संख्येला 2 व 4 त्याचप्रमाणे 4 व 11 या संख्यांनी भाग जातो. म्हणजे राहिलेल्या ज्या कोणत्या संख्या असतील त्या संख्येने भाग जात नाही. म्हणजे कोणकोणत्या संख्येने भाग जात नाही 44ला? तर 3 व 6, 3 व 6, त्याचप्रमाणे 9 व 18 ने निशेष भाग जात नाही. ओके, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट समजेल की 44 या संख्येला 3 व 6 त्याचप्रमाणे 9 व 18 या संख्यांनी भाग जात नाही. म्हणून आपलं जे काही उत्तर असणार आहे हे उत्तर पर्याय क्रमांक 1 व 4 हे या ठिकाणी उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 व 4 आपल्याला या ठिकाणी 2 अचूक पर्याय या ठिकाणी निवडायला सांगितलेले होते. म्हणून आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 व 4 असेल. यानंतरचा प्रश्न क्रमांक 2 यामध्ये क्रमशः 21 पासून 90 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असे या ठिकाणी विचारलेलं आहे. पहा, या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे तर या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे क्रमशः. ओके, म्हणजे 21 पासून म्हणजे 21 22 23 असं 90 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे. ओके, तर आता आपण हे सुद्धा म्हणजे प्रत्येक म्हणजे जास्तीत जास्त उदाहरणे आपण 2-2 पद्धतीने या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कशा पद्धतीनं आपण हे उत्तर शोधू शकतो ते. ओके, तर या ठिकाणी जर आपण पाहिलं 21 ते 90 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, तर या संख्यांची जी बेरीज आहे ही बेरीज आपण 2 पद्धतीने करणार आहोत. यामध्ये जी पहिली पद्धत आहे यामध्ये आपल्याला एक फॉर्म्युला दिलेला आहे पहा. ओके, की क्रमशः 21 पासून 90 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज. याच्यामध्ये जो फॉर्म्युला आहे तो कोणता फॉर्म्युला आहे म्हणजे याच्यातील पहिली संख्या असेल आणि शेवटची संख्या असेल गुणिले यांच्यामध्ये एकूण किती संख्या आहेत त्या एकूण संख्या भागिले 2 अशा पद्धतीने पहा. म्हणजे काय होईल या ठिकाणी 21 अधिक 90, 21 अधिक 90 किती होईल तर 111 होईल गुणिले एकूण संख्या किती आहेत 70 संख्या आहेत भागिले 2. म्हणजेच 111 गुणिले आता बेक बे बेत्रिक 6 शिल्लक राहिले 1 वरचे 0 खाली घेतले 10 झाले बेपंचे 10. म्हणजेच या ठिकाणी काय शिल्लक राहिलं 111 गुणिले 35
111 गुणिले 35. ओके, तर 111 गुणिले 35 जर आपण गुणाकार केला तर आपलं उत्तर या ठिकाणी काय येणार आहे, 3885 हे उत्तर येणार आहे. ओके, तर पहा कोणत्याही संख्येला कोणत्याही संख्येला जर आपण त्याच्यामध्ये 1 1 1 असेल तर तो जो काही गुणाकार आहे तो गुणाकार कशा पद्धतीने करायचा. ओके, तर पहा ज्या संख्येने आपण गुणत आहोत 111ला, ओके, ते काय करावं लागेल, या ठिकाणी आपण पाहू शकतो त्या अंकाचा शेवटचा अंक 5 शेवटी असेल, 3 सुरुवातीला असेल. ओके, आणि आतमध्ये जे हे 2 अंक असतील ते काय असतील, या संख्येची बेरीज असणार आहे. 3 आणि 5 8 पहा अशा पद्धतीचं. ओके, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी 3885. एक वेळेस करून पहा. या ठिकाणी आपण कशा पद्धतीनं, याच्यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ सुद्धा करणार आहोत. ओके, तर कशा पद्धतीनं करायचं असतं ते या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. आणि जी दुसरी पद्धत आहे, ओके, दुसऱ्या पद्धतीमध्ये आपल्याला हे उदाहरण कशा पद्धतीनं सोडवावं लागेल पहा. 21 ते 30 पर्यंतच्या संख्यांची बेरीज आपल्याला माहिती आहे 255 आहे. 31 ते 40 पर्यंतच्या संख्यांची बेरीज आपल्याला माहिती आहे 355 आहे. 41 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज माहिती आहे 455 आहे. त्याचप्रमाणे 51 ते 60 पर्यंतच्या संख्यांची बेरीज 555. 61 ते 70 पर्यंतच्या संख्यांची बेरीज 655. 71 ते 80 पर्यंतच्या संख्यांची बेरीज 755. 81 ते 90 पर्यंतच्या संख्यांची बेरीज 855. अशा पद्धतीनं 21 ते 90 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज कसं काढता येणार आहे आपल्याला, 255 अधिक 355 अधिक 455 अधिक 555 अधिक 655 अधिक 755 अधिक 855 यांची बेरीज ही 3885 येईल. ओके, व म्हणून आपले जे काही उत्तर असणार आहे 3885, तर हे कुठं आहे, पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आहे. म्हणून आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1. यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 3 यामध्ये पहा. 1 ते 100 संख्यांमध्ये जोडमूळ संख्यांच्या डॅश डॅश जोड्या आहेत. ओके, तर या अगोदरच्या भागामध्ये जो बुद्धिमत्तेचा पाठ झालेला आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की मूळ संख्या कोणकोणत्या आहेत. 1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत आणि त्या कोणकोणत्या आहेत ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर जर आपण पाहिलेलं नसेल तर त्याची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरून सुद्धा आपण ते पाहू शकता. तर पहा, आता नेमकं जोडमूळ संख्या आपण नेमकं म्हणतो कशाला हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, ज्या काही मूळ संख्या आहेत 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत आणि त्या मूळ संख्यांमध्ये, ओके, ज्या मूळ संख्यांमध्ये कितीचा फरक असेल, 2चा फरक असेल, अशा सर्व संख्यांना आपण काय म्हणतो, जोडमूळ संख्या असं म्हणतो. उदाहरणामध्ये जर पाहायचं झालं असेल तर आपल्याला माहिती आहे की 3 व 5, ओके, 3 व 5 मध्ये कितीचा फरक आहे पहा, 2चा फरक आहे. म्हणून त्या संख्येला आपण काय म्हणतो, जोडमूळ संख्या असं म्हणतो. त्याचप्रमाणे आपल्याला 1 ते 100 पर्यंतच्या जोडमूळ संख्यांच्या जोड्या पाहायच्या आहेत. ओके, तर यामध्ये पहा दुसरी जी जोडी आहे 5 व 7, ओके, 2चा फरक आहे. तिसरी जोडी 11 व 13, 2चा फरक आहे. 17 व 19, 2चा फरक आहे. 29 व 31, 41 व 43, 59 व 61, 71 व 73 या ज्या काही जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत या प्रत्येकामध्ये कितीचा फरक आहे, 2चा फरक आहे. ओके, तर 2चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोडीला जोडमूळ संख्या असं म्हणतात.
तर 1 ते 100 पर्यंत एकूण 8 जोडमूळ संख्या आहे. किती आहेत? 8 जोडमूळ संख्या आहेत. तर यामध्ये जर आपण पाहिलं तर पर्याय क्रमांक 1 8 हे उत्तर आपलं या ठिकाणी बरोबर असणार आहे. पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 4 यामध्ये पहा, x ही 17ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. पहा काय सांगितलेलं आहे, x ही एक 17ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. तर 17ने निशेष भाग जाणारी xच्या पुढील दुसरी समसंख्या कोणती? पहा आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की दिलेली संख्या कोणती आहे? विषम संख्या आहे आणि त्याच्या पुढील दुसरी समसंख्या आपल्याला विचारलेला आहे. ओके, आपण नेहमी एक गोष्ट सांगितलेली आहे की ज्या वेळेस कोणताही प्रश्न असेल आणि त्या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला ट्रिक्सच्या माध्यमातून शोधायचं असेल त्या वेळेस आपल्याला काय करायचं आहे, एक छोटीशी संख्या घ्यायची आहे. ओके, आणि त्याच्यावरनं आपण उत्तर कशा पद्धतीने शोधू शकतो हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी पहा, समजा आपण एखादी संख्या घेतली, ती ही एक कोणती संख्या आहे? विषम संख्या आहे. ओके, आणि त्या संख्येला 3नेच निशेष भाग जातो. कितीने निशेष भाग जातो? 3नेच निशेष भाग जातो. ओके, आणि 3 निशेष भाग जाणारी आपणाला दुसरी समसंख्या शोधायची आहे. ओके, आता पहिली समसंख्या पहा. ओके, जर आपण 3 अधिक 3 केलं तर काय येतं? 6 येतं. ओके, आणि त्याच्या पुढील आपणाला जर दुसरी समसंख्या शोधायची असेल तर आणखीन काय करावं लागेल आपणाला? 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 चौक 12. म्हणजे त्या 6 मध्ये परत 6 मिळवावे लागतील. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी काय येईल? ती समसंख्या येणार आहे. त्याच पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी उदाहरण सोडवत असताना सुद्धा अशा पद्धतीनं उदाहरण सोडवता येईल. ओके, तर हेही उदाहरण आपण या ठिकाणी 2 पद्धतीने सोडवलेलं आहे. कशा पद्धतीने सोडवायचं ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. यामध्ये पहा, x ही 17ने निशेष भाग जाणारी एक विषम संख्या आहे. ओके, आणि आपल्याला विचारलंय x ने निशेष भाग जाणारी xच्या पुढील दुसरी संख्या. आपण काय केलं? सुरुवातीला पहिली समसंख्या या ठिकाणी शोधली. कशा पद्धतीनं? पहा की x अधिक 17. ओके, ही पहिली समसंख्या असेल. ओके, xच्या पुढील पहिली समसंख्या कोणती असेल? x अधिक 17. आणि त्याच्या पुढची दुसरी समसंख्या कशी शोधता येईल आपल्याला? दुसरी समसंख्या बरोबर म्हणजे x अधिक 17 ही पहिली, आणि त्याच्यामध्ये परत आणखीन किती मिळवावे लागतील? अधिक 34 आपल्याला त्या ठिकाणी मिळवावे लागतील. म्हणजे या ठिकाणी 17 अधिक 34 जर केलं तर काय येतं? 51. म्हणजे आपल्याला ती संख्या केव्हा मिळणार आहे? x अधिक 51. किती करावे लागेल आपल्याला? x अधिक 51 केल्याच्या नंतर आपल्याला ती समसंख्या भेटणार आहे. ओके, त्याच पद्धतीनं पहा, आपल्याला जर दुसरी समसंख्या शोधायची असेल तर आपल्याला दुसऱ्याही पद्धतीने हे उदाहरण या ठिकाणी सोडवता येणार आहे. कशा पद्धतीने सोडवता येतं? पहा, x ही 17ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. ओके, 17ने निशेष भाग जाणारी xच्या पुढील दुसरी समसंख्या बरोबर. आता दिले विषम संख्या आणि विचारले त्याच्या पुढील दुसरी समसंख्या. मग अशा वेळेस काय करायचं असतं? पहा, विषम संख्या अधिक 17 अधिक 17 गुणिले 2. ओके, म्हणजे त्याच्या पुढची. आता 17 गुणिले 2 काय केले? त्याच्या पुढची विचारलेलं आहे. ओके, तर अशा वेळेस 17 x अधिक 17 आणि 17 गुणिले 2 किती होतं? 34 होतं. आणि 17 अधिक 34 बरोबर 51. म्हणजेच x अधिक 51 ही 17ने निशेष भाग जाणारी पुढील दुसरी समसंख्या असणार आहे, x अधिक 51. म्हणून या ठिकाणी आपलं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. पर्याय क्रमांक
3. यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 5. यामध्ये काय सांगितलेलं आहे, 21 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 200 पेक्षा कितीने जास्त आहे. ओके, 21 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 200 पेक्षा कितीने जास्त आहे. अशा वेळेस काय करावं लागेल पहा आपल्याला, की ज्या संख्या आहेत मूळ संख्या 21 ते 50 पर्यंतच्या कोणकोणत्या आहेत मूळ संख्या, तर यामध्ये आपण पाहू शकतो 23 आहे, 29 आहे, 31 आहे, त्यानंतर 37 आहे, 41 आहे, 43 आहे आणि 47 आहे. या ज्या काही मूळ संख्या आहेत या मूळ संख्येची सुरुवातीला काय करावं लागेल आपल्याला, बेरीज करावी लागेल. ओके, तर पहा 21 ते 50 पर्यंतच्या ज्या मूळ संख्या आहेत 23, 29, 31, 37, 41, 43 आणि 47. जर या मूळ संख्यांची जर आपण बेरीज केली तर बेरीज किती आलेली आहे, 251 ही बेरीज आलेली आहे. ओके, आणि यांची बेरीज आपल्याला काय विचारले, 200 पेक्षा कितीने जास्त आहे. ओके, तर म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, ही जी बेरीज आली 251, या 251 मधून 200 वजा करावे लागतील. म्हणजे या ठिकाणी 21 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 200 पेक्षा 251 वजा 200 म्हणजे 51 ने कशी आहे, जास्त आहे. आणि 51 हे दिलेल्या पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 4, म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आलेलं असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 6. यामध्ये काय दिलेलं आहे पहा, x अधिक 5 ही समसंख्या आहे, तर तिच्या मागील 12वी विषम संख्या पुढीलपैकी कोणती, असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीचे जे काही प्रश्न आहेत, ओके, जे प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी पाहत आहोत. ओके, परंतु अशा जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करणं अत्यंत गरजेचं असणार आहे. ओके, कारण प्रश्न हे छोटे छोटेच असतात, सोपे असतात, पण आपल्याला याचा सराव करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला असे प्रश्न जास्तीत जास्त प्रश्न सोडवता आले पाहिजेत. ओके, तर या ठिकाणी आपण याचं उत्तर या ठिकाणी पाहणार आहोत. काय सांगितलेलं आहे, x अधिक 5 ही एक समसंख्या आहे. ओके, x अधिक 5 ही समसंख्या आहे आणि तिच्या मागील 12वी विषम संख्या शोधायचं आहे. पहा, अशा वेळेस आपण एक एक प्रश्न कसे सोडवलेले आहेत, तर हेही उत्तर आपण 2 पद्धतीने या ठिकाणी सोडवू शकतो. एक, सुरुवातीला काय करावं लागेल, पहिली याच्या मागची विषम संख्या, कारण दिलेली आहे समसंख्या आणि विचारले विषम संख्या, अशा वेळेस कशा पद्धतीने उत्तर शोधायचं असतं ते आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. म्हणजे x अधिक 5 ही एक समसंख्या आहे. ओके, आणि तिच्या मागील सुरुवातीला ओके काय करायचंय, समसंख्या दिली, विषम संख्या विचारले, म्हणून सुरुवातीला आपण काय केलं की याच्या मागची पहिली विषम संख्या शोधायची आहे. ओके, मग ही पहिली विषम संख्या आपण कशा पद्धतीने शोधू शकतो, x अधिक 5 वजा 1. ओके, 5 मधून 1 गेले 4. ओके, म्हणजे x अधिक 4 ही काय असेल, पहिली समसंख्या असेल. ओके, म्हणजे x अधिक 5 च्या मागची पहिली समसंख्या कोणती आहे, तर x अधिक 4 ही पहिली समसंख्या आहे. 12वी विचारलेला आहे. ओके, किती विचारले पहा, 12वी विचारलेला आहे. मग अशा वेळेस काय करावं लागेल आपल्याला, x अधिक 4 च्या मागील 11वी विषम संख्या. ओके, आता पहिली तर मिळालेली आहे, आता राहिल्या किती, 11 राहिल्या समसंख्या. ओके, समसंख्या दिली, विषम संख्या शोधत होतो आपण. ओके, तर 11वी विषम संख्या, तर काय सांगितलेली 11वी विषम संख्या या ठिकाणी पहा, तर पहिली कोणती आहे, x अधिक 4 आहे. आता राहिल्या किती, 11. तर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक 2 क्रमालगत विषम संख्या असतील किंवा समसंख्या असतील यांच्यामध्ये कितीचा फरक असतो, 2चा फरक असतो. म्हणून आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, 11 गुणिले 2. ओके, हे वजा करावे लागेल, मागे जायचं आहे. जर पुढचं विचारलेलं असतं तर आपण काय केलं असतं, अधिक केलं असतं. ओके, मग काय केलं, x अधिक 4 वजा 11 गुणिले 2 22, म्हणजे x अधिक 4 वजा 22. ओके, तर आता ही वजा बाकी आपल्याला या ठिकाणी करावी लागेल. म्हणजे
या ठिकाणी मोठ्या संख्येतून अगोदर छोटी संख्या वजा करायचं, म्हणजे 22 वजा 4, 22 वजा 4 किती येईल 18, आणि जे चिन्ह द्यायचं आहे ते चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं, म्हणजे वजाचं चिन्ह आपल्याला या ठिकाणी द्यावं लागेल. म्हणजे x अधिक 4च्या मागील 12वी विषम संख्या जी असेल ती कोणती असणार आहे, x वजा 18 असणार आहे. कोणती असेल, x वजा 18. ही एक पद्धत आहे. या ठिकाणी अशा पद्धतीनं सुरुवातीला आपण पहिली विषम संख्या काढून शोधू शकतो, किंवा यामध्ये दुसरी सुद्धा पद्धतीनं आपण हे उदाहरण या ठिकाणी सोडवलेलं आहे. तर दुसऱ्या पद्धतीनं आपण हे उदाहरण कशा पद्धतीनं सोडवलेलं आहे पहा. काय सांगितलं, x अधिक 5 ही एक समसंख्या आहे. मग x अधिक 5च्या मागील 12वी विषम संख्या शोधण्यासाठी आपण काय केलं की त्याच्यामध्येच अशा पद्धतीने केलं, x अधिक 5 वजा 1 ही काय केलं, सुरुवातीची सुरुवातीची विषम संख्या शोधली वजा. आता राहिल्या किती 11. म्हणून 11 गुणिले 2, कारण हे प्रत्येकामध्ये 2चाच फरक असतो म्हणून 11 गुणिले 2 अशा पद्धतीने. म्हणजे काय झालं, हे अधिक 5 वजा 1 काय झालं, भिन्न चिन्ह वजाबाकी करायची, 5 मधून 1 गेले 4, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. कोणतं आहे, अधिक आहे तर अधिकचं आपण या ठिकाणी चिन्ह दिलेलं, म्हणजे x अधिक 4. आता वजा, हे वजाचं वजा, 11 गुणिले 2 22. परत त्याच पद्धतीनं मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करा, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या, म्हणजेच x वजा 18 हे उत्तर येईल. म्हणजेच आपल्या या ठिकाणी दिलेल्या पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. पर्याय क्रमांक 4. यानंतरचा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. 5 अंकी मोठ्यांत मोठी सम व 4 अंकी लहानात लहान विषम संख्यांच्या फरकातील सर्व अंकांची बेरीज पुढीलपैकी कोणती, असं विचारलेलं आहे. कोणताही प्रश्न असेल, प्रश्न सुरुवातीला आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. 5 अंकी मोठ्यांत मोठी सम व 4 अंकी लहानात लहान विषम संख्यांच्या फरकातील सर्व अंकांची बेरीज पुढीलपैकी कोणती, असं या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. तर 5 अंकी मोठ्यात मोठी सम संख्या जी आहे, आपल्याला मोठ्यात मोठी संख्या विचारलेलं असतं 5 अंकी. तर 5 हा अंक आपण किती वेळा लिहितो, 9 हा अंक आपण 5 वेळा लिहितो, आणि 4 अंकी लहानात लहान ज्यावेळेस संख्या विचारलेली असते त्यावेळेस आपण 1 आणि त्याच्या पुढे 3 वेळा 0 हा अंक घेतला असता. परंतु या ठिकाणी प्रश्न पहा, 5 अंकी मोठ्यात मोठी सम असं विचारलेलं आहे. सम म्हणल्यानंतर काय करावं लागेल, हे जे आपण मोठ्यात मोठी संख्या घेतो 5 अंकी, त्याच्यामध्ये काय करायचे, शेवटचा जो अंक आहे तो शेवटचा अंक काय घ्यायचा आहे, 8 घ्यायचा आहे आपल्याला. 9च्या ऐवजी 8 हा अंक आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. म्हणजेच या ठिकाणी काय करता येईल पहा, 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती आली, 99,998 ही 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या आहे. पहा कोणती, समसंख्या आहे. आणि विचारले काय आणखी, 4 अंकी लहानात लहान विषम संख्या. 4 अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती आहे, 1001 आहे. आता यांच्यातील फरक असं विचारलेलं आहे. फरक म्हणल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, वजाबाकी करावी लागते. म्हणजेच 5 अंकी मोठ्यात मोठी सम व 4 अंकी लहानात लहान विषम संख्यांमधील फरक आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. म्हणजे 99,998 वजा 1001 आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. 99,998 वजा 1001 जर केलं तर पहा, 8 मधून 1 गेले 7, 9 मधून 0 गेले 9, 9 मधून 0 गेले 9, 9 मधून 1 गेला 8, आणि 9 अशी 9, म्हणजे 98,997 येणार आहे. आणि काय सांगितलंय, हे जे वजाबाकी येईल, म्हणजे हा जो फरक येईल, या फरकातील सर्व अंकांची बेरीज विचारलेला आहे. म्हणजे कोणतं उत्तर काय आलं आपलं, 98,997. हे जे या ही जी संख्या बनलेली आहे 98,997 या अंकांची बेरीज, म्हणजे 9 अधिक 8 अधिक 9 अधिक 9 अधिक 7 या अंकांची बेरीज करायची आहे. मग आता ही बेरीज आपण कशा पद्धतीने करू शकतो पहा, 9
किती वेळा आहे? 3 वेळा. ओके, 9 त्रिक 27 अधिक हे 8 आणि 7 15, 27 अधिक 15 बरोबर 42. एक तर अशा पद्धतीनं किंवा एक इकडे आपण मिळवू शकतो, म्हणजे 9 चोक 36 आणि या ठिकाणी किती शिल्लक राहतील? 6 शिल्लक राहतील. 36 अधिक 6 बरोबर 42. आणि दिलेल्या पर्यायांमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पर्याय क्रमांक 3 42 हे उत्तर आपल्या या ठिकाणी बरोबर आलेलं असणार आहे. पर्याय क्रमांक 3. यानंतरचा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. यामध्ये 11 पासून 100 पर्यंत जेवढ्या मूळ संख्या आहेत त्यांतील किती मूळ संख्यांच्या अंकांची अदलाबदल केल्यास मूळ संख्याच मिळते? ओके, ज्यावेळेस अशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले असतात, प्रश्न व्यवस्थित समजून घेणं खूप गरजेचं आहे. काय सांगितलंय? 11 पासून ते 100 पर्यंतच्या जेवढेही मूळ संख्या आहेत. ओके, प्रश्न वाचल्या आपल्याला त्याचं उत्तर कशा पद्धतीने शोधायचं आहे, त्याच्याशी संबंधित जी काही माहिती आहे ती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता पहा, 11 पासून 100 पर्यंत जेवढ्या मूळ संख्या आहेत. ओके, मग त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? 25 मूळ संख्या आहेत. ओके, तर 11 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? तर 11 ते 100 पर्यंत एकूण 21 मूळ संख्या असणार आहेत. किती? 21 मूळ संख्या आहेत. त्यांतील या 21 ज्या संख्या आहेत त्या 21 संख्यांमधील मूळ संख्यांच्या अंकांची अदलाबदल केल्यास मूळ संख्याच मिळते. तर आपल्याला माहिती आहे 11 ते 100 मध्ये 11 ही सुद्धा एक काय आहे? मूळ संख्याच आहे. 11 काय आहे? मूळ संख्या आहे. मग आता या 11 या संख्येची अदलाबदल केली म्हणजे 11 या संख्येमध्ये कोणकोणते अंक आहेत? 1 आणि 1च अंक आहे. मग यांची जर आपण अदलाबदल केली 1 आणि 1च, ओके, म्हणजे 11ची जर अदलाबदल केली तर तयार होणारी पण संख्या कोणती आहे? 11च आहे. आणि 11 ही काय आहे? मूळ संख्याच आहे. त्याच पद्धतीने 11च्या पुढची मूळ संख्या कोणती आहे? 13 आहे. ओके, मग 13 या संख्येतील अंकांची जर आपण अदलाबदल केली, ओके, तर काय येतं? 3 आणि 1 म्हणजे 31. आणि 31 ही सुद्धा काय आहे? मूळ संख्याच आहे. ओके, म्हणजे अशा पद्धतीनं म्हणजे त्या संख्यांची जर आपण अदलाबदल केली तर मूळ संख्याच येईल. अशा कोणकोणत्या संख्या आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. ओके, तर पाहूया. या ठिकाणी काय केलेलं आहे आपण? मूळ संख्या आणि अंकांची अदलाबदल करून कोणकोणत्या मूळ संख्या येतात ते आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. पहा, पहिली संख्या आहे 11 आणि त्यांची अदलाबदल केल्यास 11 येते. त्यानंतर पुढची मूळ संख्या आहे 13 आणि 13 या संख्येची जर आपण अदलाबदल केली तर 31 ही संख्या येते आणि ती सुद्धा मूळ संख्या आहे. त्यानंतरची पुढची मूळ संख्या आहे 17 आणि 17च्या पुढची 17चा जर अदलाबदल केली तर ते येतं 71 आणि 71 ही सुद्धा मूळ संख्या आहे. त्याच्या पुढे 31. ओके, आता 31 ही मूळ संख्या आहे. ओके, हे आपल्याला या ठिकाणी घेणं क्रमप्राप्त आहे. ओके, आणि त्याची जर अदलाबदल केली तर 13 आहे, तर 13 ही सुद्धा मूळ संख्या आहे. त्यानंतरची पुढची संख्या आहे 37. 37 या अंकांची अदलाबदल केली 73 आली आणि 73 मूळ संख्या आहे. त्यानंतरची पुढची संख्या आहे 79. पहा, त्यानंतरची पुढची संख्या कोणती आहे? 79 ही संख्या आहे आणि 79 या संख्येतील अंकांची अदलाबदल केली 97 येईल. 97 एक मूळ संख्या आहे. त्यानंतर 97 ही आपली शेवटची मूळ संख्या आहे. अंकांची अदलाबदल केल्यास ती अदलाबदल येईल 79. अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर 11 ते 100 या संख्यांमध्ये 9 मूळ संख्यांतील अंकांची अदलाबदल केल्यास मूळ संख्याच मिळतात. ओके, म्हणजे अशा एकूण किती संख्या आलेल्या आहेत? 11, 13, 17, 31, 37, 71, 73, 79 आणि 97 अशा एकूण 9 मूळ संख्या आलेल्या आहेत. आणि या 9 मूळ संख्यांच्या अंकांची अदलाबदल केली असता उत्तर मूळ संख्याच येतं. म्हणून आपलं उत्तर या ठिकाणी दिलेल्या पर्यायांमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पर्याय क्रमांक 4, 9 हे उत्तर या ठिकाणी असणार आहे. पर्याय क्रमांक 4. यानंतरचा स्वाध्याय 3.1 मधील
शेवटचा प्रश्न. ओके, 1 ते 100 मध्ये क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्यांपैकी डॅश डॅश जोड्यांमध्ये 6चा फरक आहे. ओके, तर या प्रश्नाचं उत्तर सोडवत असताना किंवा हा जो काही टॉपिक आहे यामध्ये आपणाला सुरुवातीला 1 ते 100 पर्यंत ज्या मूळ संख्या आहेत किंवा जोडमूळ संख्या आहेत, सहमूळ संख्या आहेत, ओके, तर त्या कन्सेप्ट अगोदर आपल्याला क्लिअर होणं गरजेचं आहे. ओके, कारण जोपर्यंत त्या कन्सेप्ट आपले क्लिअर असणार नाही तोपर्यंत आपल्याला उत्तर शोधता येणार नाही. ओके, म्हणजे सुरुवातीला आपल्याला ते माहिती असणं खूप गरजेचं आहे. ओके, तर काय सांगितले, 1 ते 100 मध्ये क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्यांमध्ये 6चा फरक आहे. ओके, आता काय करायचं आपल्याला की अशा किती जोड्या आहेत की त्यांच्यामध्ये 6चा फरक येतो आणि त्या संख्या कशा असल्या पाहिजेत, क्रमाने आलेल्या असल्या पाहिजेत. उदाहरणामध्ये 3च्या पुढची संख्या कोणती आहे पहा, तर 3च्या पुढची 5 ही मूळ संख्या आहे. या दोघांमध्ये कितीचा फरक आहे, 5 वजा 3 जर केलं तर किती येतं, 2. म्हणजे असा कितीचा फरक पाहिजे आपल्याला, 6चा फरक पाहिजे. ओके, मग अशा किती संख्यांच्या जोड्या आहेत, मूळ संख्येच्या जोड्या आहेत ते आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर यामध्ये जर आपण पहिली जोडी पाहिली तर पहिली जोडी 13 व 19. ओके, 13 व 19 ही सुद्धा एक कोणती जोडी आहे पहा, 13 आणि 19 यामध्ये जर आपण पाहिलं तर कितीचा फरक येतो, कितीचा फरक आहे, तर आय थिंक 6चाच फरक येतो 13 आणि 19 मध्ये. त्यानंतरची पुढची जर संख्या आपण या ठिकाणी पाहिलं 23 आणि 29. ओके, तर 23 आणि 29 या मूळ संख्या आहेत त्याच्यामध्ये 6चा फरक आहे. ओके, त्यानंतर 31 आणि त्याच्या पुढची जी विषम संख्या आहे, सॉरी मूळ संख्या आहे 31च्या पुढे, ओके, तर ती कोणती आहे, 37 आहे. कोणती आहे, 37. ओके, या अगोदरची जी आपण मूळ संख्यांची जोडी पाहिली पहा, कोणती पाहिली, 13 आणि 19. ओके, परंतु 13 आणि 19 मध्ये 17 ही एक काय आहे, मूळ संख्या आहे. म्हणजे 13 आणि 19 ही जोडी येईल का, येणार नाही. ओके, 23 आणि 29, 31 आणि 37 याच्यामध्ये कितीचा फरक आहे, 6चा फरक आहे. त्यानंतर पहा तिसरी जोडी आहे आपली 47 व 53. त्याच्या पुढची जोडी आहे 53 व 59. त्याच्या पुढची जोडी आहे 61 व 67, 73 व 79, त्यानंतर 83 व 89. या ज्या काही जोड्या आहेत पहा, किती जोड्या झालेल्या आहेत, एकूण 7 जोड्या आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतील. 23 29, 31 37, 47 53, 53, 59, 61 67, 73 79 व 83 89 अशा एकूण 7 जोड्या आपल्याला या ठिकाणी भेटलेल्या आहेत. म्हणजे दिलेल्या पर्यायांपैकी जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. पर्याय क्रमांक 2. नक्कीच सदरील व्हिडिओ हा आपल्याला आवडलेला असणार आहे. व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. त्याचप्रमाणे अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आणखीन जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.